नमस्कार सर्वांना। प्रथमतः तुम्हा सर्वांना आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या माध्यमातून आज संस्कृती ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांना आम्ही सिद्धार्थ उद्यान या ठिकाणी क्षेत्र विद्यार्थी घेऊन आलो होतो। कारण या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनामध्ये या क्रांतिकारी चळवळीमध्ये ज्या ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले त्यांचा हुतात्मा स्मारक या ठिकाणी आहे आणि या सर्व महापुरुषांना ज्ञात अज्ञात महापुरुषांना वंदन करण्यासाठी त्यांचं स्मरण करण्यासाठी आज संस्कृती ग्लोबल स्कूलच्या जवळजवळ 250 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। आणि या ठिकाणी मराठवाड्याचा क्रांतीचा धगधगता इतिहास या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला। या क्रांतीमध्ये कोणत्या कोणत्या क्रांतिवीरांनी बलिदान दिले, त्याचप्रमाणे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचं किती मोठं योगदान आहे, त्याचप्रमाणे पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ असतील, त्याचप्रमाणे रामानंद तीर्थ असतील, या सर्वांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आपलं संपूर्ण आयुष्य देऊन या मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून मुक्त केलेलं आहे। मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला होता तरी सुद्धा आपला मराठवाडा स्वतंत्र झालेला नव्हता। निजामाच्या तावडीमध्ये आपण होतो आणि हैदराबाद संस्थान यामध्ये मराठवाड्याचे काही जिल्हे, कर्नाटकचे काही जिल्हे आणि हैदराबादचे काही जिल्हे, या सर्व जिल्ह्यांना पूर्णपणे निजामाने विळखा घातला होता। संपूर्ण 550 संस्थानं एकत्र आले होते, परंतु जुनागडचं संस्थान, मराठवाडा संस्थान आणि जम्मू काश्मीरचं संस्थान हे संस्थान भारतामध्ये विलीन होण्यामध्ये तयार नव्हते। परंतु यामध्ये खूप मोठा रोल आपल्या भारताचे माजी संरक्षण मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे। यांच्या प्रभावी नेतृत्वाने हा मराठवाडा इथे विलीन झालेला आहे आणि तो स्वतंत्र झालेला आहे। मित्रांनो, या निमित्ताने संस्कृती ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या सगळा इतिहास जाणून घेतला आणि त्यांच्या ज्ञानामध्ये आज खूप मोठी प्रॅक्टिकल भर पडलेली आहे। आणि आजच्या दिवशी पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।